इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर जयंती म्हणजेच ईद ए मिलाद या निमित्ताने मोहम्मद पैगंबर यांनी दिलेला मानवतेचा आणि शांततेचा संदेश सर्वत्र पोहोचवण्यासाठी भर पावसात मुंब्रा येथे हातात संदेश देणारे फलक घेऊन मानवी साखळी तयार करण्यात आली। इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलाद म्हणून साजरी केली जाते। मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते। इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला, त्यामुळे त्यांना नबी, रसूल आदी नावांनीही संबोधित केले जाते। इस्लाममध्ये ईद ए मिलाद हा सर्वात मोठा दिवस असल्याचे मानले जाते, त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधत माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण व समाजसेविका मर्जिया शानू पठाण यांनी मोहम्मद पैगंबर यांनी दिलेला मानवतेचा आणि शांततेचा संदेश सर्वत्र पोहोचवण्यासाठी हातात संदेश फलक घेत मानवी साखळी केली। यामध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व सहभागी झाले होते। आपल्या परिचयातील प्रत्येकाशी सद्भावनेने वागावे, कोणाच्या भावना दुखावल्या जाईल, इतरांना त्रास होईल असं वर्तन टाळावं, संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती शेजारी असून शेजार धर्म पाळायलाच हवा, उदरनिर्वाहासाठी चांगल्या मार्गाचा अवलंब करा, मजुरांचे घाम सुकण्यापूर्वी वेतन द्या अशी इस्लामची शिकवण आहे। त्याची अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा, तसेच राजकारण असे करा की लोकांचे भले होईल असे संदेश देणारे फलक घेऊन ही मानवी साखळी तयार करण्यात आली। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 12 रबिउल अव्वल आज 16 तारीख आहे। आम्ही अपील केली होती की जसं मागच्या वर्षी आम्ही केलं होतं, ह्युमन चेन बनून उभे झाले होते सगळेजण, तसंच ह्या वर्षी पण करायचं आहे। काल आम्ही सगळेजण एकत्रित होऊन स्वतःच्या हाताने लिहिलं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची टीचिंग्स। त्यांनी व्हेन आय से रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज प्रॉफिट फॉर ऑल, म्हणजे ह्युमॅनिटीसाठी त्यांनी खूप काही केलं होतं अँड ही इज प्रॉफिट फॉर ऑल। तर त्यांनी महिलांसाठी पण खूप टीचिंग्स दिली आहे, पुरुषांसाठी पण खूप टीचिंग्स दिली आहे, जस्टिससाठी पण खूप टीचिंग्स दिली आहे। तर जसं सोसायटीमध्ये कसा आपण म्हणजे दर दिवस कसे चालवायचे, कसं काम करायचं, या सगळ्या गोष्टीवर त्यांनी खूप चांगली टीचिंग दिली होती। म्हणून आज आम्ही सगळेजण उपस्थित होते आणि याचं कारण अजून एक होता की आपल्याला माहिती आहे की देशात आणि महाराष्ट्रात आता कसा माहोल चाललेला आहे। मला हा कळत नाही आहे की कधी असं झाला नव्हता, पण आता होत आहे। मला ह्या गोष्टी कळत नाही आहे, हे गोष्टी कळत नाही आहे की आपण एवढे मोठे कधी झाले की आपण कोणी संत आणि प्रॉफिटवर बोलायला जात आहे। म्हणजे आपण एवढे मोठे कधी झाले, आपल्याला काही त्यांचं कष्ट माहीत नाही आहे, त्यांचं स्ट्रगल माहीत नाही आहे, त्यांनी किती परीक्षा दिली आहे आपल्याला काही माहीत नाही आणि आपण स्वतः तर कधीच देऊ शकत नाही। याच्यात लिहिलं आहे बघा, 2 मेसेज मी पर्पजली लिहिलं आहे। एक तर बी जेंटल टू विमेन, म्हणजे आज आपल्याला बघायला भेटते महिलांवर किती अत्याचार व्हायला लागले। मग किती वर्ष अगोदरच पूर्वीच आमचे प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने हा मेसेज दिलं होतं की महिलांबरोबर चांगली पद्धतीने बिहेव करा। आणि अजून एक आहे की स्पीक गुड और रिमेन सायलेंट। हा आपल्याला आज बघायला भेटत नाहीये। कोणी चांगलं तर बोलू शकत नाही, पण कुठून कुठेही जाऊन काय पण बोलायला चालू केलेलं आहे। तर मला असं वाटतंय की जे टिप्पणी होत आहे, जे नेगेटिव्ह संतवर प्रॉफिटवर बोलणं करत आहे जे लोक, असं नाही करायचं। आणि इस्लाम आणि प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम इज अ पीसफुल रिलिजन आणि प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने आम्हाला पीस आणि लव्ह शिकवलं।